मनोजदादा 29 तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणास बसले होते। त्यातले प्रमुख मागण्या होत्या की सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले द्या, त्याचबरोबर जी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आहे, जे JR काढला होता जानेवारी 2024 मध्ये शासनाने, त्या JRची अंमलबजावणी करा। त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल किंवा आपलं मुंबई गॅजेट असेल, या गॅजेटची तपासणी करून त्यामध्ये ज्या नोंदी आहेत त्यांना पण तुम्ही कुणबी दाखले द्या। आणि त्याचबरोबर दुसऱ्या अन्य मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसापासून मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणास बसले होते। महाराष्ट्रातल्या सर्व मराठा बांधवांनी या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपल्या ह्या मागण्यांसाठी मोठी ताकद लावलेली होती। आणि या ताकदीचाच अंदाज घेऊन आणि भविष्यामधले राजकीय तोटे लक्षात घेऊन ह्या राज्य सरकारनं मनोजदादांची कोंडी करण्याचा फार मोठा प्रयत्न केलेला असला तरी आज काही अंशी प्रमाणामध्ये मनोजदादांचं उपोषण हे यशस्वी झालेलं आहे आणि मराठा समाजाच्या बऱ्याच मागण्यांना आता राज्य शासनानं कायदेशीर मान्यता दिलेली आहे। आताच हैदराबादचं गॅजेट त्या लोकांनी आता प्रसारित केले, त्यामध्ये आता या शिंदे समितीनं शासनाची जी कागदपत्र तपासून नोंदी पूर्ण केलेल्या होत्या आणि त्या नोंदींना कायदेशीर मान्यता दिली होती, तसेच हैदराबाद गॅजेटमधल्या नोंदींना सुद्धा आता तपासणी होऊन यांना सुद्धा कुणबी दाखले मिळणार आहेत। आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आणि ताकदीने उतरलेला जो मराठवाडा होता, त्या मराठवाड्यामधल्या सगळ्या जिल्ह्यांचा यामध्ये फायदा होणार आहे। भविष्यामध्ये मनोजदादांचं हे आंदोलन आपल्या पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण भाग असेल किंवा खानदेशासाठी असेल, त्यांनी सुद्धा आता अजून इथल्या काळामध्ये हे सगळे मराठा हे कुणबीमध्ये घालण्यासाठी प्रयत्न करावेत। आणि मराठा समाजानं या आंदोलनामध्ये आमच्या बरोबर राहून जी आर्थिक मदत असेल किंवा साहित्याच्या स्वरूपात असेल किंवा मनुष्यबळाची जी मदत केलेली आहे, ह्या सगळ्यांचा हा परिणाम आहे आणि या सगळ्या प्रयत्नांना यश आलेलं असून आम्ही शिरोळ तालुका सकल मराठा समाज म्हणून आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करत आहे। इथून पुढच्या काळामध्ये अशीच एकजूट दाखवूया आणि समाजाच्या कुठल्याही प्रश्नावर एकत्रित येऊन लढा देऊया। धन्यवाद।